आषाढी एकादशीची महापूजा संपन्न झाली आणि या निमित्तानं पांडुरंगाचा गजर हा टिपेला पोहोचलाय आणि या निमित्तानं आम्हाला भेटले हरिभक्त पारायण अभय नलगे। अभय जन्मतः अंध आहेत आणि तरी सुद्धा त्यांना भावलेला, त्यांना जाणवलेला पांडुरंग त्यांच्या निरूपणातून व्यक्त करतात। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी। माऊली दर्शक रामकृष्ण हरी। आषाढीच्या या सकाळी आपण छानपैकी संवाद साधणार आहोत। आपल्याबरोबर एक हरिभक्त पारायण अभय रावसाहेब नलगे। बरं, अभयजींकडे बघितल्यानंतर हे मनोमन पटतं की पांडुरंगाला डोळे मिटून जरी बघायचं झालं तर त्याचं छानपैकी वर्णन करता येऊ शकतं, कारण ते वर्णन इथून व्यक्त होतं। तसंच अभयजींबद्दल म्हणावं लागेल। अभयजी, जन्मता दृष्टीने आपल्याला तरीही पांडुरंगाबद्दलचं भरपूर निरूपण आपण करता, कसं शक्य होतं की पांडुरंगाला या डोळ्यांनी नाही तर या डोळ्यांनी पाहायचं आहे आणि ते कसं पाहायचं, त्याच्याबद्दल पांडुरंगाबद्दल जेव्हा आत्मीयता निर्माण होते ती आत्मीयता आपल्याला इथून नाही तर इथून पांडुरंगाचं दर्शन घडवत असते। माऊली म्हणतात, रूप पाहता आलोचनी सुख झाले हो साजणी, की एका गोपिकेच्या भूमिकेमध्ये जाऊन ज्ञानेश्वर महाराज आपल्या सखीला वर्णन करून सांगतात आणि पुन्हा पुन्हा हायलाइट करून सांगतात की तो 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 हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। आणि याच्याही पलीकडे जाऊन सांगतात की त्याचं हे रूप सुंदर वर्णन करत असलेलं रूप जसंच्या तसं तुम्हाला जर दिसायचं असेल तर ते असं नुसतं दर्शन करून किंवा पाहून दिसणार नाही, तर ते दिसण्यासाठी तुमच्याकडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। आणि ज्यावेळेस इथून आपण विठ्ठलाला पाहू त्यावेळेस तोही आपल्याला इथूनच पाहिल, मग तो जयाकडे वासू पाहे ते सुखाची सृष्टी होय असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। ज्या वेगाने तुम्ही माऊलींबद्दलचं वर्णन केलं ना, खरंच म्हणजे ही मनोमन ही गोष्ट पटली की फक्त डोळे मिटावे, त्याचं नामस्मरण करावं, त्याचं रूप, त्याचं असणं दिसणं, त्याचं अस्तित्व आपोआप तुम्हाला अवतीभोवती जाणवायला लागतं। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसा, विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।